आता बातम्या पाहूयात विस्ताराने। बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासंदर्भात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत। विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी हजेरी लावणार आहेत। शिवभाटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। धाराशिवमध्ये आता शिवभाटाला धक्का बसणार आहे आणि कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव दौऱ्यावर आहेत। धाराशिवच्या आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। उदय, या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव मध्ये येणार आहेत। शिवभाटाला या ठिकाणी फटका बसणार आहे, धक्का बसणार आहे, कारण शिवभाटाचे अनेक कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत। खरं तर आज त्यांचा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीचा वचनपूर्ती सोहळा जो आहे तो होणार आहे। त्याचबरोबर धाराशिव येथे शिवसेना मेळाव्याला मार्गदर्शन देखील करणार आहेत। खरं तर या दौऱ्याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातील एक मोठं प्रस्थ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते शिवाजी कापशे हे आज आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते शेकडो समर्थकांसोबत आणि कार्यकर्त्यांसह आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत। खरं तर आपण जर नीलम पाहिलं तर शिवाजी अप्पा कापशे यांनी आतापर्यंत कळंब नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून देखील ते काम पाहतात। खरं तर ठाकरे गटाचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं त्या शिवाजी अप्पा कापशे यांनी आता शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीला कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघात मोठं खिंडार पडणार आहे। इतकंच नाही तर आपण जर पाहिलं तर गेल्या 2019च्या विधानसभा निवडणुकीत कळंब धाराशिवचे आमदार जे आहेत कैलास घाडगे पाटील यांना केवळ 13,500 मतांनी ते निवडून आले होते। आणि आपण जर पाहिलं तर धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।